विक्रमसिंह सावंत. काय शेवटलं पहिल्यांदा घेतलं. इथं नंबर आहे ते. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी विरोधी पक्षाने मांडलेल्या 293च्या प्रस्तावावर या निमित्तानं बोलताना एक राज्यातली जी काही शेतकरी विरोधी जे धोरण आहे या संदर्भात बोलत असताना अध्यक्ष महोदय, जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे आणि मानव निर्मिती झाल्यापासून हा तालुका दुष्काळ आणि 100% अवर्षणग्रस्त असलेला तालुका आहे. आज इथं मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील साहेब बसलेले आहेत. खरं तर त्या या शासनानं जे 40 तालुके दुष्काळ म्हणून जाहीर केले त्या यादीत खऱ्या अर्थानं पहिल्यांदा सगळ्यात जत तालुका येणं अपेक्षित होतं, पण तो आलेला नाही. पण ज्या वेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्यावर मी या संदर्भात सारखा पाठपुरावा केल्यानंतर दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून जाहीर केला आणि मग थोड्याफार प्रमाणात या दुष्काळ सदृश परिस्थितीचे जे काही थोडाफार फायदा या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मिळाला. आज तालुक्यातली जी परिस्थिती जर बघितली की तालुक्यात प्रामुख्यानं द्राक्ष, डाळिंब आणि ड्रॅगन फ्रूट म्हणजे कमी पावसात म्हणजे कमी पाण्यावर येणारी पिकं ही प्रामुख्यानं या दुष्काळी तालुक्यात घेतलं जातो. आणि या तालुक्यातली पिकं घेत असताना आज ज्या हमी भावाची जर बघितलं तर जे द्राक्षाला मिळणारं किंवा बेदाणाला येणारा जो रेट आहे तो जर बघितला तर गेल्या 5 वर्षात जी काही खताच्या मशागतीसाठी जो काही खर्च बघितला तर हा साधारणतः जवळजवळ 3 ते 3.5 लाख रुपये पर एकरी येतो. आणि मग हे येत असताना द्राक्षाला प्रत्यक्षात आता जर भाव मिळाला तर साधारणतः 60 आणि 70 रुपये 4 किलोच्या पेटीला आज मिळतोय. आणि बेदाण्याला जर बघितलं, काल जत तालुक्यात मार्केट कमिटीच्या माध्यमातून, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आज बेदाण्याचे सौदे सुरू केले. पण ते सौदे सुरू करत असताना व्यापाऱ्यांच्या माध्यमातून जो काही दर मिळाला तो दर बेदाण्याला साधारणतः 230 रुपये मिळाला. म्हणजे अशा पद्धतीची जी काही आपली महाराष्ट्राच्या राज्यानं ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर, ज्या शेतकऱ्यांना हमी भाव ज्या पिकांना मिळायला पाहिजे होता तो आज मिळताना दिसत नाही. प्रामुख्यानं डाळिंबाचं पीक घेतलं जातं. डाळिंबाच्या पिकाला सुद्धा जी रोगराई आज मोठ्या प्रमाणावर होते, मी या आधी सुद्धा प्रत्येक अधिवेशनात या माध्यमातून डाळिंबी पिकाच्या रोगराईच्या संदर्भात जे काही आपल्या माध्यमातून या राज्य शासनाला जागे करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला होता. त्या रोगराईचा वाढता प्रादुर्भाव या संशोधन होणं हे खरं प्रामुख्यानं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, खास करून जत तालुक्यात ड्रॅगन फ्रूटचा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आज पीक घेण्याचा प्रयत्न हे शेतकरी करतायत. पण त्याला खऱ्या अर्थानं जो निर्यात बंदीच्या धोरणामुळं त्यामुळे ज्या काही त्या शेतकऱ्याच्या पिकांना रास्त भाव मिळत नाही, आज ही सुद्धा शोकांतिक या निमित्तानं आपल्या समोर येते. अध्यक्ष महोदय, ज्या दुष्काळी तालुक्यात थोडंफार शेतीला संलग्न असलेला दुग्ध व्यवसाय या निमित्तानं या तालुक्यातला शेतकरी करतोय. आज मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय वाढत आहे. त्याच्याबरोबर प्रक्रिया करून वेगवेगळे उत्पादन आज या निमित्तानं या तालुक्यातला शेतकरी करण्याचा प्रयत्न करतोय. पण आज दुधाला जो काही भाव मिळतोय तो भाव जर विचारात घेतला तर त्याला जे काही सुग्रास आणि पेंड देतो त्याचे सुद्धा आज या ठिकाणी त्याला योग्य रास्त भाव मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. एकीकडे राज्य शासनानं जो हमी भाव दिला लिटर मागे 28 रुपये, पण त्याला बरोबर येताना त्या अनुदान 5 रुपये केलं. पण खऱ्या अर्थानं जोपर्यंत या तालुक्यातल्या दुष्काळी तालुक्यातल्या पशुधनाच्या माध्यमातून जो शेतकरी आपला जगायचा प्रयत्न करतोय त्यांना कुठेतरी आज या निमित्तानं लवकरात लवकर अनुदान या निमित्तानं मिळणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, जत तालुक्यातल्या सगळ्यात मोठी जर बिकट परिस्थिती असेल तर ती पाण्याची. पाण्याच्या आज सगळ्यात मोठा दुष्काळी तालुका आणि भौगोलिकदृष्ट्या मोठा असलेला तालुका, या तालुक्याच्या या तालुक्याला पाणी आज दुष्काळाची परिस्थिती आहे.
आणि 58 टँकर आता सध्या सुरू आहेत अध्यक्ष महोदय। आणि त्या 58 टँकरच्या माध्यमातून जे काही लोकांना पाणी मिळतंय, एक तर त्याचा पीएस कुठेतरी चेक केला जात नाही, म्हणजे त्या माध्यमातून मिळालं टँकरच्या माध्यमातून मिळणारं पाणी हे दर्जेदार मिळत नाहीये, ही सुद्धा आज या निमित्तानं मी आपल्या शासनाच्या लक्षात आणून देतो। अध्यक्ष महोदय, जे जवळजवळ एमएससीबीच्या बाबतीत जर मांडायचं झालं तर गेली 2-2.5 वर्षाच्या माध्यमातून राज्य शासनाकडे आणि त्याचबरोबर डीपीडीसीच्या माध्यमातून जवळजवळ नवीन एमएससीबीचे टीसी तयार करण्यासाठी 156 प्रस्ताव आज नवीन टीसीचे आज तयार आहेत, पण त्यांना कुठेतरी लवकरात लवकर मंजुरी करून या तालुक्यातला दुष्काळी तालुक्याला न्याय देण्याचा प्रयत्न या निमित्तानं व्हावा। अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर नाथाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील 15 जिल्ह्यांचा समाविष्ट करण्यात आला आहे आणि आता याच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यात 21 जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येतोय। अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून या निमित्तानं जत सारख्या दुर्गम आणि दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना विकासासाठी अशा योजनांमध्ये समाविष्ट करावं अशी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो, जेणेकरून या दुष्काळी तालुक्यातला लोकांना, या शेतकऱ्यांना न्याय मिळेल। अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर आज सगळ्यात मेन महत्वाचा राज्यातील अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करांच्या मागण्या ज्या आहेत त्या राज्य शासन या ठिकाणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते असं या ठिकाणी लक्षात येतंय। अध्यक्ष महोदय, ज्या अंगणवाडी सेविका आज कोरोनामध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलं, मराठा आरक्षणाच्या बाबतीत जे काही शासनाचं जे प्रशासनाच्या माध्यमातून होणारी कामं या आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून 50% काम करताय, अशा या अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करांना किमान वेतन कमीत कमी 26,000 देण्यात यावं आणि या किमान वेतन माध्यमातून निवृत्ती वेतन सुद्धा देण्यात यावं। ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे अंगणवाडी कर्मचारी हे संविधानिक पद आहे समजून ग्रॅज्युटी सुद्धा त्यांना त्या निमित्तानं मिळावी, त्या संदर्भात शासनानं लवकरात लवकर निर्णय घेऊन अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांना प्रामुख्यानं न्याय द्यावा अशा पद्धतीची आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।